चला दोन्ही टीमचा 12वा खेळाडू आमच्यासोबत जोडायचा आहे. तर गाजगाव संघाची A1 ची जोडी पाहतोय आपण. बालू कडाले आणि पांड्या हे दोन फलंदाज. पांड्या कांबडीला पाहतोय एवढंच मैदानात जाताना. दोन बॅट्समन पाहतोय. खासगाव टीमचा 12वा खेळाडू आमच्यासोबत जोडायचा आहे. चला 12वा खेळाडू. सलामीची जोडी रवाना झाली. खेळपट्टीवर पाहतोय चापेवाडी विपक्ष श्री गणेश कासगाव हे दोन संघ पाहतोय. बालू आणि पांड्या ही विस्फोटक जोडी पाहतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल. 4 ओव्हरची मॅच मैदानात पाहूया अगदी कशा प्रकारे खेळ केला जातोय. पहिलाच फटका चांगला आहे. क्लास दाखवला जातो. पहिल्याच बॉलवर फेकला जातोय. चेंडू इथं अडवलाय सीमा लगत. चांगलं फोल्डिंग झाले. हा फटका पाहतो इथे पुन्हा एकदा चांगला. एकदा पूर्ण दुसऱ्यासाठी रवाना झालाय आणि पांड्याचा कॉल आलाय नकार. चांगली कॉलिंग. यावेळेस हा फटका चांगला. इथे पांड्याची कॅच तिसऱ्या मध्ये घेतली जाते. बिग विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना. नाना शीतला इथे जीवदान मिळतोय. आल्याला मात्र परत धावला असता पण यावेळेस पाहतोय.
पुन्हा एकदा कॅच तो क्षेत्ररक्षक आणि इथे चूक झाली आहे. दुसरी विकेटला मात्र जीवदान मिळालंय. फलंदाज नाणार इथे मात्र जीवदानावर जीवदान मिळताना पाहायला मिळत आहेत. अगदी चांगला पण आहे. कोणत्या दिशेला केव्हा मात्र रंग बदलेल हे सांगू शकत नाही. Manoj Ugde sir, please come to the stage. Manoj Ugde sir. मनोजला पाहतोय. नवीन गोलंदाज त्यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवर मनोजच्या इथे प्राचारण केलं जातंय. पाया बालूकडे स्ट्रायकिंग एंडवर. पहिलाच बॉल इथे मात्र बॅटचा स्टिकरला टॅप झालाय. क्षेत्ररक्षकाला अडवलाय. मनोज होता बॉल खाली आणि चांगली फिल्डिंग झाली आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. फास्ट स्पीडअप करा. टीम सापेवाडी अगदी पाहायला गेलं तर इथे मात्र चांगलं बॅटिंग करावी लागेल टीम कासगाववाडी संघाला. मागच्या मॅचमध्ये अगदी चांगली बॅटिंग झाली होती. हा बॉल पाहतोय अगदी लेग स्टिक वरून जाणारा बॉल. अगदी जागा बनवली होती नानाशीदने. यावेळेस फटका सजवत होता तोच नानाशीद ज्याला 2 जीवदान मिळालेत. त्या जीवदानाचा फायदा घेतला जाईल का मैदानात पाहूया. हा बॉल डायरेक्ट जाऊन इथे आदळलाय. तिसऱ्या अंपायर कडे रेफर केला जातोय. आपण पाहू शकाल मैदानामध्ये आपण थर्ड अंपायर घेतला जातोय. त्यावेळेस अनंत निरगुडा आपण कुठे असाल तर यायचंय. तिसरं पंचांकडे रेफर केलं जात आहे. दीपक निरगुडा आनंद निरगुडा प्लीज आपण यायचंय. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकाल अनंत निरगुडा आणि दीपक निरगुडा आमच्यासोबत जोडले गेलेत. आपण पाहू शकाल लेगबीसाठी विकेटचा अपील केलं आहे आणि ती विकेट पाहूया.
यस, नॉट आउट असेल. बाहेरच्या दिशेला अँगल घेत असताना बॉलला पाहायला मिळतोय. बॉलचा अँगल बाहेरच्या दिशेला दाखवत असताना. चौकार आहे का? ओके, लेग बाईकचा चौकार पाहायला मिळतोय. अगदी नशिबाची साथ घेऊन उतरलाय फलंदाज नानाला पाहतोय. चांगले बॅटिंग. हा बॉल बॅटला लागला देखील नाही तरी देखील चौकार गेलाय. हा बॉल फुलटॉस होता. आता मात्र पुन्हा एकदा कॅच निसटलाय. आज चापेवाडी टीम थोडीशी फंबल करत असताना पाहतोय. तोच क्षेत्ररक्षक होता ज्याने पहिली कॅच पकडली होती पांड्याची, आणि तोच क्षेत्ररक्षक आहे आता पुन्हा एकदा ज्याने दोनदा जीवदान दिलाय नानाला. अगदी चांगली ओव्हर टाकली जाते. हा वेळेस हा फटका चांगला आहे. डीप कव्हर एक्स्ट्रा मध्ये क्षेत्ररक्षक सजवलाय. एकदा पुन्हा डोक्याची घंटा. बालू धावतोय आणि वेगाने पोहोचलाय. चांगली रनिंग पाहायला मिळते. अगदी चांगला ताळमेळ दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळतोय. अगदी आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये हे दोन संघ आपल्याला दुसऱ्या फेरीत पहिला सामना पाहायला मिळतोय. तो सामना खेळत असताना मैदानात पाहतोय. 3:21 झालेत. दुसरा सामना यावेळेस आडवा बॅटने केलाय क्षेत्ररक्षक. वेगाने मनोज आलाय बॉलवर. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल कारण थ्रो चांगला आलाय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते क्षेत्ररक्षक मनोजची. अगदी दोन्ही संघाकडून एका बाजूने धावा बनवल्या जातात आणि एका बाजूने धावा अडवल्या जातात. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ मैदानामधून समाप्त झालाय आणि धावफलकावर धावा लावल्या जातात. पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 धावा. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉलमध्ये किती धावा जमवल्या जातील हे पाहूया. अगदी चांगला संघ आहे टीम सापेवाडी. त्याच्या अगेस तेवढाच चांगला संघ पाहतोय टीम कासगाववाडी. अगदी पाहायला गेलं तर दोन्ही एकमेकांच्या अगदी जवळील संघ आहेत. आणि आता बाला आलाय तिसऱ्या ओव्हरमध्ये. थोडंसं चेंजेस केलं जातं क्षेत्ररक्षणामध्ये पाहतोय आपण. बाला आलाय यावेळेस ओव्हरसाठी. तिसरा स्पेल. 12 बॉल 14 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. अगदी नानाशीला जीवदान मिळाले आणि त्या जीवदानाचा फायदा घेतला जाईल का? बालूचा देखील एक कॅच ड्रॉप झालाय आणि आता तिसऱ्या षटकाला होती सुरुवात. पहिलाच बॉल फेकून दिलाय. शॉर्ट पिचचा बॉल होता, फेकून दिलाय. अगदी बॅटच्या रडारमध्ये बॉल आलाय आणि हा चेंडू सीमारेषा पार. षटकार. वीस धावा धावफलकावर झाल्यात आणि बालूचा विचार केला तर एकट्याच्या 14 धावा पाहायला मिळत आहेत. अगदी चांगले बॅटिंग पाहतोय. इथे मात्र कॅच सुटल्यानंतर बालू मात्र हाकार माचवताना पाहायला मिळाला मैदानात. हा बॉल चांगला होता. आताचा पुढे टाकलाय. फिल्डिंग चांगली झाली आहे. दर्जा दाखवला जातोय परंतु बालू यावेळेस अगदी क्रीजमध्ये सेफ पोहोचलाय. अवधी होता धाव चोरण्याचा. थोडासा स्लो थ्रो झाला आणि आपण पाहू शकाल धाव चोरली जाते बालूच्या माध्यमातून. इथे मात्र चांगली बॅटिंग केली जाते. मागच्या मॅचमध्ये चांगली ओव्हर टाकली आणि आताच्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळते. हा बॉल पाहू शकाल इथे चुकी झाली, अडवला जातो. आजचा दिवस त्या खेळाडूचा कुठेतरी थोडंसं खराब पाहायला मिळतोय. वारंवार फंबल पाहायला मिळत आहेत. थोडीशा चुकीची फिल्डिंग आणि पाहतोय यावेळेस चांगली ओव्हर टाकली जाते. पहिल्या बॉलवर चौकार आला त्यानंतर 2 एकेरी याकडे पाहतोय. हा बॉल सोडू दिलाय, जाऊ दिलाय. वेग होता या बॉलवर. बॅट घालायची होती आणि हा बॉल डॉट आलाय. कुठेतरी बॅट घातली असती तर अगदी त्या दिशेला मी तर म्हणेन गॅप होता, धावा भेटल्या असत्या
परंतु बॉलला सोडून दिला. तेच नानाशी यावेळेस सांगत असताना हा फटका इथे फसलाय, कॅच उडालाय, प्रयत्न नाही येत, टप्प्याची वाट बघितली जाते. वेल होता, वेल होता, फिल्डिंग चांगली केली गेल्या, परंतु कॅच झाला असता, परंतु प्रयत्न झाला नाही यावेळेस क्षेत्ररक्षकाकडून. पाहू शकाल धावा चोरल्या जातात 2. पुन्हा असा प्रयत्न केला नाही या कॅचसाठी आणि ते बालू थोडासा थकवा जाणवतो बालूमध्ये. धावा चोरल्या जातात परंतु हा बॉल इथे धोक्याची घंटा आहे. आता विकेट बहाल करावी लागेल आणि इथे नानाशी स्वतःची विकेट बहाल करत असताना कुठेतरी जीवदान मिळालं तर नशिबाची साथ होती, परंतु आताचा चुकीचा कॉल. पाणी जायचं मैदानामध्ये. ड्रिंक्स ट्रॉली पाहू शकाल आपण मैदानामध्ये जात असताना. चला बॉल फेकायचा अंपायरकडे. बॉल नवीन फलंदाज चिंतामण शेंडेला पाहतोय. आणखीन एक विस्फोटक फलंदाज पाहतोय टीम कासगाववाडी संघाचा. अगदी पॅक टीम पाहतोय आपण कासगाववाडी. एका बाजूला क्षेत्ररक्षण, फिल्डिंग, बॉलिंग, बॅटिंग, अगदी सगळ्या 4ही गोष्टी टीम कासगाव संघाकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. चोवीस. चला सेक्शन लावून घ्या. टीम चापेवाडी नवीन गोलंदाज आलाय. आपण पाहू शकाल किशोरला पाहतोय. छोटा पॅकेट यावेळेस गोलंदाज ट्रॅकवर. शेवटचा बॉल. चिंतामण शेंडे यावेळेस बॅटिंग साठी आलाय. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईकला पाहतोय. बालू खडाली सलामी आला, ज्याच्या बॅटमधून चांगला धावा आल्यात. यावेळेस लांब ठेवलाय आखूड टप्प्याचा हा बॉल वाईट. अगदी पाहायला गेला तर वाईट बॉल पाहायला मिळतो. थोडेसे अपील पाहायला मिळते. पंचांना इथे मात्र प्रश्न विचारला जातोय किशोरकडून, परंतु वाईट बॉल पाहतो. अगदी पंच आपण पाहू शकाल अगदी आपला अचूक निर्णय देत असताना अँगल थोडासा क्रिएट झाला आणि बॉल बाहेरच्या दिशेला बोलला. बालू खडाली पाहूया चांगली बॅटिंग करेल का. अद्याप चांगली बॅटिंग झाली आहे. हा फटका चांगला आहे. फटका फसला. क्षेत्ररक्षक मनोज कॅच खाली आणि इथे बालू खडाली. थोडासा थकवा होता आणि त्याच थकव्यामुळे थोडासा बाद झालाय. आता धक्का क्रमांक पाहता पाहता 3रा लावला जातो मैदानात. आपण पाहू शकाल टीम कासगाव वाडी संघाला. नवीन फलंदाज पाहू शकाल आपण आपल्या स्क्रीनवर. यावेळेस ड्रेसिंग रूम मध्ये सचिनला पाहतोय. मैदानामध्ये सचिनला पाहतोय जाताना. सतीशला पाहतोय. अगदी पाहू शकाल नवीन फलंदाज मैदानात आला. यावेळेस स्केल बठीवर अगदी पाहतोय आपण 5व्या क्रमांकावर फलंदाज प्राचारण केला जातोय सतीश.
आतापर्यंत पहिला बॉल खराब फेकला, त्यानंतर दुसरा बॉल टाकत असताना विकेट घेतली. अजूनही 5 बॉलचा खेळ मैदानामध्ये शिल्लक आहे आणि 5 बॉल मध्ये फटका चांगला आहे. स्वीट ऑफ साऊंड, बॉल जाईल सीमारेषा पार. हा येईल धमाकेदार षटकार. छोटा पॅकेट बडा धमाका, सतीच्या बॅटमधून षटकार. अगदी चांगलं बॅटिंग, आल्या आल्या षटकार दाखवलाय, जणू काही पवेलियन मधून सेट होऊन आलाय की काय हा फलंदाज सतीश. अतिशय या धावांची गरज होती आणि ह्या धावा संजीवनीचं काम करतील मी तर म्हणेन कासगाववाडी संघासाठी. तर विचार केला तर मागच्याच हप्त्यात जय श्रीराम चषक वारेचवाडी इथे झाला, त्या चषकामध्ये हा सचिन गोलंदाजी करत होता सतीश आणि 6 बॉल 1 धावेची गरज असताना मेडन ओव्हर टाकली होती. तोच सतीशला पाहतो यावेळेस बॅटिंग करत असताना. छोटा तीर घाव करे गंभीर, आणखीन एक चांगला फटका आहे. आता शतक आहे एकदा पुन्हा, दुसरीचा प्रयत्न नाहीये. थ्रो चांगला आलाय, फिल्डिंग चांगली झाली आहे, अगदी सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात, अगदी चांगल्या केल्या जातात. आता मात्र स्ट्रायकिंग एंडो चिंतामण शेंडेला पाहतोय, जो नेहमी एक विस्फोटक म्हणून ओळखला जातोय कासगाव वाडी संघासाठी. नेहमी ज्याने चांगल्या बॅटिंग बॉलिंग केली आहे तोच चिंतामण शेंडे आता बॅटिंग एंडला स्ट्रायकिंगला पाहतोय. पाहूया, अद्याप एकही बॉल केला नाही. पहिला बॉल फेस केला जाईल गोलंदाज किशोरचा. अद्याप पाहायला तर कशा प्रकारे इथे बॅटिंग केली जाते, कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते, थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळतोय. चिंतामण शेंडेसाठी बॅटिंग इथं क्षेत्र सजवलं गेले. हा फटका चांगला आहे, स्वीट ऑफ साऊंड, बॉल जाईल सीमारेषा पार. आणखीन एक धमाकेदार षटकार. अडोतीस धावांवर आता मात्र बहारदार खेळी पाहायला मिळते. आत्ताच्या या षटकामध्ये अगदी धावांची भरसाद होत्या. स्लॅगवरचं षटक, चिंतामण शेंडे स्ट्राईकला गेला आणि आता मात्र इथे फटकेबाजी केली जाते. आताचा हा फटका देखील देखणा आहे, समालोचन कक्षाला सलामी देणारा धमाकेदार षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. आता मात्र बॅटिंग चांगली केली जाते. जसा फिश तापलाय तसे माझे फटके सजवले जातात मैदानामध्ये. यावेळेस किशोरवर चढवले गेलेले हल्ले अगदी संजीवनीचं काम करतात. 44 धावा दाखल झाल्यात. चांगले बॅटिंग केली जाते चिंतामण शेंडे. षटकार हॅट्रिकच्या उंबरट्यावर. हा फटका इथं लांब ठेवला बॉलला, पाहतोय तिथे शतक होत आहे, एकदा पूर्ण झाले आहे. आजचा दिवस त्या क्षेत्ररक्षकाचा थोडासा खराब पाहायला मिळतोय आणि इथे धाव चोरण्याचा प्रयत्न, फंबल झाला आणि इथे विकेट असेल. जर का बॅट असते ना आता तर रन पूर्ण झाले असते चिंतामण शेंडेचे, परंतु बॅट निसटली आणि तिसरी धाव घेताना इथे मात्र विकेट बहाल करावी लागते. 4 षटकाचा वाजवी खेळ संपन्न झाला. पहिल्या या इनिंग मध्ये चिंतामण नावाचं वादळ आलं होतं ज्याने 2 षटकार दाखवले, तो मात्र इथे आता पहिल्या सत्रामध्ये तो डाव संपन्न झालाय आणि दुसऱ्या इनिंग मध्ये होईल सुरुवात. आणि पाहूया दुसऱ्या इनिंग मध्ये चेसिंग कशा प्रकारे केली जाते. आता मात्र विजयाची गरज आहे. 24 बॉल आणि 47 धावा विजयासाठी पाहिजे टीम चापेवाडी संघाला.
तर सलामीची जोडी रवाना झाली. 47 धावांचा पाठलाग करायचं बालू कडाली. पहिल्या P1च्या षटकामध्ये थोडंसं चेंजेस केला जातोय. नाण्याला थोडं लांब ठेवलाय. आता नवीन गोलंदाज पाहतो P1च्या षटकामध्ये बालूला, जो नेहमी दुसरं षटक हाताळतोय तो बालू. आपण पाहतो खेळपट्टीवर जोडी सुनील आणि गुरुनाथ ही जोडीला पाहतोय. पहिलाच बॉल अगदी क्लास दाखवला जातोय. क्रिकेटचं मांदक सौंदर्य. बॉल चाललाय कव्हर रिजनला. देखना फटका अगदी चौकार. 47 धावा मारायचे. 44 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या बॉलवर आघात केला गेलाय सुनीलच्या बॅटमधून. इथे मात्र चौकार पाहायला मिळतोय. 2 शतरक्षक इथे पाहतोय. आताचा फलंदाज पाहतोय. हा फटका इथे देखना आहे. 2 शतरक्षक धावतात, परंतु बॉल पडल्यानंतर जाईल सीमारेषा पार. बाला थोडस हल्लू रे. इथे बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळत आहेत. आताचा बॉल इथे थर्ड अंपायर इथे पाहू शकाल. तिसरा पंच रेफर केला जातोय. इथे मात्र तिसरा अंपायर रेफर केला जातो. थर्ड अंपायर पाहूया आपण. डिसिजन येईल लवकरच आपल्यापर्यंत. विकेट असेल यावेळेस आपण पाहू शकाल. अगदी ज्या सुनीलने चांगले बॅटिंग केली होती तो मात्र इथे बाद होत असताना मनोज आलाय नवीन फलंदाज. तिसऱ्या क्रमांकावर पाहतो यावेळेस मनोजला प्राचारण केलं जात आहे. अगदी चांगली ओव्हर. अगदीच ईस्टर्नच्या पाठी चिंतामण शेंडेला पाहिलं चांगले आहे. किपिंग पाहायला मिळाली आणि मोठा मासा यावेळेस तंबूच्या आश्रयाला गेलाय. आता समीकरण पाहूया. 21 बॉल आणि 39 धावेची गरज आहे. हा फटका इथे चांगला आहे. क्षेत्ररक्षक चेतन वेगाने धावतोय. बॉल पर्यंत पोहोचलाय आणि इथे फिल्डिंग चांगली झाली आहे. तोपर्यंत धाबा चोरल्या जातात 2.
अगदी क्रॉस द लाईन हा फटका पाहायला मिळाला. चेतन यावर चांगलं आहे फिल्डिंग करत असताना पाहतोय. हा बॉल इथे जाऊन डायरेक्ट पायावर आदळला. जोरदार अपील केली गेली. बालूला माहिती आहे आपलं स्पेल चांगलं टाकावं लागेल, कारण P1च्या षटकामध्ये थांबवावं लागेल. मी तर म्हणेन ते कासगाववाडी संघ यावेळेस मैदानामध्ये चांगली बॉलिंग करतो. आधी बॅटिंग चांगली केली, आता बॉलिंग चांगली करतोय. थांबवलं जात आहे पहिल्या P1च्या षटकामध्ये. हा फटका इथे बॅटवर जाऊन बॉल पॉईंट झालाय. एक शतक धावतो. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेला अडवला जाईल तोपर्यंत अवधी आहे धावा चोरण्याचा आणि धावा पूर्ण केले जातात 2. पहिलं षटक आपण पाहतोय बालू कडालीचं चांगलं पडलं गेलंय. एक विकेट घेतली, मोठा मासा गलाला लागलाय आणि त्या विकेटच्या जोरावर धावफलक 12 आकडे पाहतोय एका गाड्याच्या मोबदल्यात. आता 18 बॉल आणि 35 धावेची गरज आहे. अगदी एखादा मोठा फटका अगदी या स्कोरचा इथे लेवल करून टाकेल. पण पाहूया आता दुसऱ्या ओव्हरमध्ये कोणता गोलंदाज येतोय. गोलंदाज ट्रॅकवर यावेळेस निर्णय घेतला जातोय. आणखीन एक फिरकीचा जादूगर काढला गेलाय. चिंतामण शेंडे दुसऱ्या ओव्हरमध्ये काढला गेलाय. या गोलंदाजाचा इथं वापर केला जातोय. 18 बॉल आणि 35 धावेची गरज. यावेळेस कटवलाय बॉल, फक्त दिशा दिले. पेचचा वापर, मनगटी ताकद वळवलाय आणि बॉल जाईल थर्ड मॅनच्या दिशेला. रन स्मिती 4 आलाय गुरुच्या बॅट मधून चौकार. पहिल्याच बॉलवर स्वागत केलं जातं चिंतामण शेंडेचं. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल पाहायला मिळाला. अगदी गुरुनाथच्या बॅटमधून यावेळेस चौकार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा कटवलाय बॉल, शतक आहे तिथे नामा एकदा पूर्ण आणि दुसऱ्या धावेसाठी निघालाय. धोक्याची घंटा आणि इथे आता मात्र पाहू शकाल पाहतोय आपण पोहोचलाय फलंदाज. रेफर केला जातो तिसरा पंचांकडे. अगदी डाऊटफुल आहे. डाऊट असल्यामुळे इथे मात्र आपण पाहतोय तिसऱ्या पंचांची मागणी, अंपायरचा कॉल. रनआउटसाठी आपण पाहू शकाल या बॉलेस. नॉट आउट असेल. अगदी क्रीजमध्ये पोहोचला. 2-2 1-1 धावेला प्राधान्य देत असताना पाहतोय. आता 16 बॉल आणि 29 धावेची गरज आहे टीम चापेवाडी संघाला. 16 बॉलमध्ये 29 बनवायचे आहेत. सुनील शीत बाद झालाय. थोडासा कॉन्फिडन्स वाढला असेल मी तर म्हणेन कासगाववाडी संघाचा. बालू कडालीचं षटक चांगलं पाहायला मिळालं. आता बॅटिंग चांगली केली, नंतर ओव्हर चांगली टाकली आणि आता दुसऱ्या ओव्हरमध्ये चिंतामण शेंडे चांगली गोलंदाजी केली जाईल का. हा बॉल जाऊ दिले, सोडलाय आणि इथे वाईड बॉल आलाय. एक अतिरिक्त धावफलक ऍड केली जाते. आता 16 बॉल आणि 28 धावेची गरज आहे. हा बॉल चांगला आहे, अगदी कमबॅक केला जातोय. पुढचा बॉल आता तर डॉट होता. हा फटका तडाखा चांगला आहे. स्वीट ऑफ साउंड, फील्डर खाली देखता रह जाएगा.
कुठेतरी पांड्या धावला असता या बॉलवर तर एक चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु तेवढा वेल देखील नव्हता. अगदी षटकार पाहायला मिळाला. आता गरज आहे 14 बॉल आणि 22 धावेची. हा फटका देखील क्लास आहे. आताचा वेल होता बॉल पाहण्याचा आणि पाहायलाय, मारलाय, घालवलाय आणि आणखीन एक बॉल येईल यावेळेस गलीच्या वरून. चौकार. आता माझं समीकरण सोपं करत असताना गुरुनाथला पाहतोय. गुरुनाथ उघडा यावेळेस चांगलं बॅटिंग करतोय मैदानामध्ये. पुढचा बॉल. यावेळेस हा फटका देखील चांगला आहे. गुरुनाथ उघडेचा तिथे पांड्या आहे. एक धाव पूर्ण, फक्त एकच धाव थांबवलं जाईल कारण पांड्याची फिल्डिंग देखील चांगली आहे. दैसर टीमचा कॅप्टन ही ओव्हर झाल्यानंतर लगेच जॉईंट व्हायचं या. चला दैसर टीमचा कॅप्टन आणि खडकवाडी टीमचा कॅप्टन. बारा बॉल आणि 17 धावेची गरज आहे. आता 17चा खतरा कोणत्या संघाला आहे पाहूया. चला टीम खडकवाडी टीमचा कॅप्टन आणि दैसर ब या संघाचं कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये टॉस उडवायला जॉईंट व्हायचं आहे. टॉस का बॉक्स मध्ये टॉस केला जाईल दोन संघांमध्ये. गरज आहे 12 बॉल 17ची आणि आता गोलंदाज आलाय नाना संघाचा मेन स्ट्रायकर गोलंदाज. यावेळेस नवीन रणनीती आखून टीम कासगाववाडी बीला कासगाववाडी संघाला पाहतो आपण. नवीन रणनीती आखून मैदानात आलाय. खडकी संघाने टॉस जिंकलाय आणि अजून पेंडिंग आहे. पहिलाच बॉल तडाखा दिलाय. स्वीट ऑफ साऊंड, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू जाईल हवाई सफर, षटकार. तर त्याच दरम्यान आमचे मान्यवर ज्याने अगदी मोलाचं सहकार्य केलं आहे, मान्यश्री आदरणीय विशालजी दुर्गे साहेब या आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. ज्यांच्याकडून आम्हाला या मॅचसाठी बॉलची पूर्तता केली आहे ते आमचे विशालजी दुर्गे या आपण देखील स्टेजवर यायचं आहे. हा बॉल इथे चांगला होता, वाईट बॉल, अगदी एक्स्ट्राचा एक धाव. तर त्याच दरम्यान मान्यश्री आदरणीय बंदाजी बनवटे या आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हा फटका देखील स्वीट ऑफ साऊंड आहे, अगदी बॅटच्या रडामध्ये नाना शीतभर या ओव्हरमध्ये अगदी हल्ले चढवले जातात. आता गुरुनाथ उघडेला पाहतोय बॅटिंग करत असताना मैदानामध्ये अगदी 2 बॉल 2 षटकार दाखवले जातात. आता समीकरण 10 बॉल आणि 4 ची गरज. तर टीम खडकवाडी संघाने नाणेफेकी जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय टीम टीम दैसर बी संघाला. मॅच फिनिश झाले या षटकाराने. अगदी षटकाराची आतिषबाजी पाहिली. 3 बॉल 3 षटकार. गुरुनाथ उघडे शेवटच्या मोमेंट पर्यंत राहिला आणि शेवटच्या मोमेंट पर्यंत राहत असताना 49 धावा इथे लावल्या गेल्या. 47 धावांची पाठलाग करत असताना चांगलं बॅटिंग केली. नऊ बॉल 35 मॅन ऑफ द मॅचचा हिरो गुरुनाथ उघडे. चला खडकवाडी टीम मैदानात जा एका बाजूने प्लीज यार.
फास्ट जा. खडकवाडी टीम फास्ट जा. मॅच संपली आहे.